कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडत घरी राहूनच हे युद्ध जिंकायचे आहे। त्यामुळे प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे प्रतिपादन मूर्तिजापूरचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडत घरी राहूनच हे युद्ध जिंकायचे आहे। त्यामुळे प्रत्येकाने सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी केले। मूर्तिजापूर तालुक्यातील कुरणखेड, कुरुम, खिनखिनी, जामठी, माना, हातगाव ग्रामपंचायतींना ग्राम आरोग्य अभियानाच्या माध्यमातून भेट देत अजित पर्वताच्या निमित्ताने आमदार अमोल मिटकरी यांनी कुरुम ग्रामपंचायत सरपंच यांना स्वयंचलित सॅनिटायझर मशीन व मास्कचे वितरण करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत ग्राम आरोग्य अभियान जिल्हाभरात साजरे केले जात असून या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देत सॅनिटायझर मशीन, 5 लिटर क्षमतेची सॅनिटायझर कॅन व मास्क पुरवली जात आहेत। यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, राष्ट्रवादीचे रवी राठी, डॉक्टर निलेश वानखडे, सोपान कुठाडे, मिलिंद जाधव, माजी उपसभापती उमेश मडगे, उपतालुका प्रमुख संदीप देशमुख, सरपंच सविता दहीकर, पंचायत समिती सदस्य सविता माहुरे, ग्रामविकास अधिकारी दीपक मुनेश्वर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्राम आरोग्य अभियान या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सॅनिटायझर मशीन, सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी, तालुक्याचे पदाधिकारी यांच्यासोबत आज एक सदिच्छा भेट दिली। या निमित्तानं कुरुम ग्रामपंचायतीच्या या सोहळ्यामध्ये कुरुममध्ये या गावच्या समस्या जाणून घेता आल्या। शेतरस्त्याच्या समस्या आहेत, पीक विम्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या असतील, गावाच्या रस्त्याच्या समस्या असतील, हे जाणून घेता आल्या। महाविकास आघाडीचं 3 पक्षाचं अत्यंत चांगलं सरकार कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये। शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे हे सरकार आहे। आगामी काळामध्ये या गावातील ज्या काही समस्या असतील किंवा निवेदनं असतील याचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करून निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने मी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। आणखी एक, काल महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री श्री राजेश भैया टोपे यांच्या आई शारदाताई यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। त्यांनासुद्धा या निमित्तानं मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि निश्चितच शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, या निमित्तानं मी ग्वाही देतो। थँक्यू। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।